आंबायुक्त खरवस. हे जे आता रिॲक्शन दिली या बाईनी, मला गोड खूप आवडतं. म्हणजे आपण चूळ भरून स्वतः पेल्यासारखं आहे. हे पियुषला अत्यंत चुकीच्या पद्धतीने डिस्क्राईब करताय. काय झालं? व्हेरी गुड लसणीची चटणी. तुला असं वाटतं इथलं जे होतं ते बाबा 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 मुंबईच जगात भारी आहे खरं तर. मला यांनी दादरकर म्हणून सेलिब्रेट करायला बोलवलंय का माझी करायला बोलवलंय मला माहित नाहीये. एवढे 100 वर्ष चाललेले रेस्टॉरंट्स आहेत, या खा मजा करा आणि स्वतंत्रपणे सांगा काय वाटतं तुम्हाला. दुपारचे 2:26 झाले. दादर 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 काय शूट चालू आहे. शूट चालू आहे. असंच चालू करा एपिसोड. हे काय दादर दादर. आपण ना युजली एका कोणाला तरी पाहुण्याला आणतो आणि म्हणतो की यांची ओळख करून द्यायची काहीच गरज नाहीये असं म्हणून ओळख करून देतो. त्यामुळे मी खरंच करून देणार नाही ओळख. तुम्ही ओळखा कमेंटमध्ये आज आमच्याबरोबर कोण आले ते. आणि आज स्वातंत्र्य दिनाचा नवीन एपिसोड आहे. तुम्हाला स्वातंत्र्य आहे हिचं नाव काहीही ठेवायला. आणि इकडे 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 आपला हा एक मित्र, हा जेव्हा नेहमी कॅमेरा समोर असतो त्याला आज आम्ही कॅमेऱ्याच्या बाजूला ठेवलंय कारण काय जिचं नाव आपण आता घेत नाही होत. The one who must not be named. ती आणि यांनी एकत्र लहानपणी काम केलं ना. मला ऍक्च्युली आज अमेयाचा एक फोटो आणायचा होता पण तो माझ्या मोबाईल मध्ये आपण टाकूया पोस्टमध्ये टाकू. तर अमेयाच्या जागी आज आम्ही तिघं फिरणार आहोत दादर मध्ये. I want to say my name is Anusha because nobody recognizes me. माझ्या भाटुपाची आई ही अशी आहे की जे स्वातंत्र्याच्या आधी उघडलेली दादर मधली रेस्टॉरंट्स आहेत, उपाहारगृह आहेत, ती आपण सगळी आज फिरणार आहोत. म्हणजे अशी खूप आहेत. कमेंट्स मध्ये लिहा तुम्हाला माहिती असलेलं. प्रकाश बंद आहे आता पण तांबे उघड आहे. आम्ही तांबेपासून सुरुवात करणार आहोत आणि आम्ही असे 3 ठिकाणी जाणार आहोत. आणि आज स्वातंत्र्य दिनानिमित्त आम्ही स्वातंत्र्य ठेवलंय आमच्यासाठी. हवं ते मागवा. युजली आम्ही ठरवतो की काय खाणार आहोत. आज प्रत्येकाने आपल्याला स्वतंत्रपणे एक डिश मागवायची आणि तिघांनी ते ट्राय करायचं. एक जज मी असा जज करीन ना या दोघांना. बघा तू दादर मधल्या पदार्थांची चॉईस माझी जज करणार म्हणजे काय. हो, पुण्याचा माणूस कोणालाही जज करू शकतो. ते झालं. बरं बाय द वे दोघंही पुण्याचे आहेत. ही ह्याची आहे चेन्नई. चेन्नई. सगळं गोड आहे रे. माझं मुलं ठरलंय काय खायचंय ते. काय काही नाही आता आपल्याला ऑर्डर द्यायची. मी माझ्या नावाच्या जवळचं काहीतरी मागवलंय. वाव. तुझं नाव पियुष. मला लाडाने लोक पिऊ म्हणतात. म्हणजे तुम्हाला माझं नाव माहिती नसेल तर तुम्ही कमेंट्स मध्ये लिहा. पण तुम्ही मला आजपासून पिऊ म्हणाला तरी सांगूयात आता नाव. तिचं नाव सुप्रिया. पण ऍक्च्युली चला प्रिया तर आहे त्याचं. आपण ऑर्डर घेऊया ना. येस. मला एक वडा उसळ, एक थालीपीठ, एक पियुष. हा म्हणजे आता मी कसं गोड व्यक्तिमत्व आणि एक कोथिंबीर वडी तुमच्या वतीने. तुमच्या वतीने म्हणजे त्यांची पण एक ऑर्डर पाहिजे. I've already judged Priya's order before. आपला एपिसोड असा असणार होता साबुदाणा वडा आणि पियुष एवढंच सगळीकडे. मग आम्ही म्हटलं वडे खाऊ आम्ही पियुष. पंजाबी माणूस एक इकडे आला होता, त्याला लस्सी प्यायची होती डेस्परेटली, तर त्याला मिळत नव्हती म्हणून ह्यांनी श्रीखंडात पाणी घालून फेटून दिलं त्याला. पण बाय द वे लॉजिकली विचार कर, श्रीखंड इज दही, लस्सी श्रीखंड इज दही. हो दही. पण एक मला एक लॉजिक सांगायचं. दही आधी घ्यायचं, मग खूप आटवायचं, मग त्याला घट्ट करायचं. आटवायचं नसतं ते काय. ए हॅलो, ह्याला आता मी श्रीखंडाची रेसिपी श्रीखंड पिघायला लागतं ना, पाणी काढायचं. म्हणजे ते बांधून ठेवायचं, ते दह्यातलं पाणी काढायचं. म्हणजे ते हंकड म्हणजे चक्का. कळलं ना. पण झालं, त्याच्यात साखर घातलीस की श्रीखंड झालं. श्रीखंड. पण ते श्रीखंड बनवायचं आणि मग पुन्हा त्यात पाणी टाकायचं. Take that पाणी that you've taken out and put it back. कळतं? Yeah, exactly. That's way. म्हणजे आपण चूळ भरून स्वतः पेल्यासारखं आहे. पियुषला अत्यंत चुकीच्या पद्धतीने डिस्क्राईब करताय. खूप सुंदर असतं पियुष, खूप टेस्टी असतं. ओ माझं द्या ना ते पियुष. मला काय आता तू आधी दह्यातलं पाणी काढणार, मग परत पाणी Make it back into श्रीखंड. खूप वेळ जातो. सॉरी, मला माफ करा. मी काट्या चमच्याने खाऊ शकत नाही. आपला हात. हो त्याने तू ते खाऊ शकतेस पण सांबार असं कसं. सांबार नाही पण हा आधी त्यांनी दिलेला आयटम ट्राय करतोय आपण. चव वापरली पण
टेक्स्चर काही ठिकाणची अजून जरी खुसखुशीत चालली असती. बरोबर. देशात भारी. देशात भारी मला वाटतं काय जिल्ह्यात जिल्ह्यात. जिल्ह्यात भारी. मराठी पण जिल्ह्यात भारी. आता थालीपीठ आता हे अनुषाचं रेखा स्वातंत्र्य, तिने तिचं स्वातंत्र्य कसं उपभोगलंय ते बघूयात आपण. मला इंडिपेंडेंट ह्याच्याबरोबर चॉईस. दही असतं तर आवडलं असतं, तुला पण बऱ्याच ठिकाणी चटणी देतात आणि लोणी दिलं हे छान. लोणी आहे हे खूप महत्वाचं आहे. मला काय आवडलंय माहितीये, भरमसाठ मीठ नाही आहे, सगळ्या भाजणीची चव येत नाही खूप मीठ घातल्यामुळे. तर भरमसाठ मीठ नाही आहे, कांदा करपलेला आहे, ते मला भयंकर आवडतं. I think I like it, but I've had better. And I feel like I'm usually not a fan of thalipit that is very fried a lot. पण युजली बाहेरची थालीपीठ डीप फ्राईडच. Yeah. घरची आपली अशी तव्यावर लावलेली असतात. मला असं वाटतं की ह्याचा खुसखुशीतपणा छान आहे. खूप चांगला आहे. आतमधनं मऊ बाहेरनं खुसखुशीत असं आहे ते. एक चांगली गोष्ट अजून आहे ती म्हणजे बऱ्याचदा ना थालीपीठ खूप मसालेदार करतात. तर ती भाजणी कधी कधी उग्र असते थोडी, म्हणजे अशी तिखट किंवा झणझणीत करण्याच्या नादात. तर थालीपीठ मुळात झणझणीत असणारा प्रकार नाही आहे. आणि बऱ्याचदा बाहेर थालीपीठ खाल्लं की मग ते असं वर येत राहतं, जळजळ, त्यांनी ते नाही होणार आहे. सो ते फिलिंग ह्याला नाही आहे, विच इज अ व्हेरी गुड. मी ह्याला देशात पर्यंत देऊ शकतो. हा, मी पण देशात पर्यंत देऊ शकतो. लोणीमुळे देशात. ना करेक्ट, त्यांनी गेम चेंज केला. उसळीसारखी गोष्ट नाही मला असं वाटतं जगात. त्यातून आपण मराठी जर का रेस्टॉरंट करतो तर बटाटा वडा खाल्लाच पाहिजे. उसळ अप्रतिम आहे, त्याच्यावर काही टाकायच्या आधी उसळ अप्रतिम आहे, घरगुती आहे, तिखट आहे पण घशाला लागणारा तिखट नाही आहे पण. आणि बटाटा वडा सुद्धा जे ह्याच्या आपल्या आम्याच्या ह्याच्यामध्ये आपण कायम बोलतो ना, आम्या बोलत असतो त्याच्याबद्दल की कवच कमी आणि आतलं सारण जास्त, तर तसं आहे. थिक कवच नाही आहे. ओके. I quite like it. Yeah. I am not a fan of this food. हा, मला भयंकर आवडतो ऑलरेडी. I also like the batata vada separately, and I also like. I think मला बटाटा वडा त्यातला जास्त आवडलाय. I like वडा इज व्हेरी गुड. ह्याला माझं ऍज अन आयटम म्हणून जगात भारी आहे. आणि मी अटॅक करते मेन आयटम. माझ्यासाठी मला हे कोणाला द्यायचंच नाही. नको. Okay, good. कारण सांगू याचं मला का खूप आवडलंय. कमी गोड आहे, खरंच कमी गोड आहे. आणि त्याला दह्याचा फ्लेवर जास्त आहे, विच इज गुड. त्याची मिष्ट गोड नाहीये जी दाताला झिंझिण्या आणेल. I agree. It's one of the better piyushs I've had. पिऊ, I think we can start. सारंगला नाही फार काही बरं वाटलं. नाही, मला तिचं मला अगदी मान्य आहे. पातळ मी आता काही गोष्टी बोलत नाही, मी ऑफ कॅमेरा. I think we should have a debate on this. Please comment what you think about piyush. I think it's one of those dishes that तुम्ही सांगा तुम्हाला It's पियुष a war. आवडतं का. आणि तुम्हाला जर पिऊ आवडत असेल तर तुम्हाला पियुष hey, आवडतं. don't influence votes. Don't influence votes. Okay? हे बघा, या अशा ना गोड गोड स्माइल्स आणि हे देऊनच माणूस फसतो. तर त्याच्या नादी लागू नका. शेवटी अन्न हे सगळ्यात महत्वाचं आहे. आपल्याला आवडणारे आपला क्रश ह्याच्या पलीकडे अन्न महत्वाचं आहे. ह्याच्यात जायफळाचा स्वाद फार छान आहे, वेलचीचा स्वाद फार तिकडे छान आहे. जायफळ तिथं. मी त्याला जगात भारी का देईन सांगेल, कारण की मी इथं पिल्यानंतर मी परत कधीच पिणार नाही. म्हणजे पहिले तेच जगात भारी. नंदाची खरी पावभाजी, गोल्डरसची फॅन्सी पावभाजी. माझ्या लहान सेट होता ना, इकडे या कॅमेरामन इधर ये. जो माझा अख्खा सेट होता ना, ते जगात भारीवाला जो पुणेकरांवर आरोप केला होता, हिच्यावर वैयक्तिक आरोप करतो दादरकरांवर. तिला असं वाटतं इथलं जे होतं ते बाबू आहेच. ऍक्च्युली मुंबईच जगात भारी आहे खरं. 1910
त्यामुळे जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा इथे बसून लोकांनी चर्चा केल्या असतील. मला ऍक्च्युली असं खूप छान फिलिंग येत आहे, कारण माझ्या वडिलांचा जन्म 1942 सालचा आहे. म्हणजे असं चले जावच्या आंदोलनामध्ये माझ्या वडिलांचा जन्म झाला होता. माझ्या फॅमिलीमध्ये आजी आजोबा माझ्या घरातलेही बरेच जण असे सगळेचे स्वातंत्र्य सेनानी. खूप काळ मला लोकांना असं वाटायचं की सेनापती बापट हे माझे नातेवाईक आणि मी खपवायचे पण हो 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 म्हणून माझे पणजोबा वगैरे सांगतो. माझ्या जन्माच्याच आमच्या घरात चले जाओ, आत्ताच चले जाओ, आता राहू नको आमच्या घरात असं आंदोलन झालं, म्हणून मी मुंबईला शिफ्ट झालो. हे चांगलं वाटतंय ना. जिंजर लेमन और कोकम सरते आंबायुक्त खरवस. हे जे आता रिॲक्शन दिली या बाईनी, ही आंबायुक्त खरवस आता 2 मिनिटापूर्वी ती असं म्हणत होती. मला गोड खूप आवडतं आणि मी गोड आणि तिखट असेल तर मी कायम गोडाचीच निवड करेन, म्हणूनच एवढा गोड माणूस झालाय तयार. कमेंट मध्ये सांगा कोण गोड आहे अख्ख्या भाडीपाव मधला सर्वात गोड माणूस, सर्वोत्कृष्ट गोड माणूस कोण आहे भाडीपाव मध्ये, लिहा कमेंट मध्ये, आपण बघू. जगात गोड मी आहे. मिसळ पाव, एक बटाटे वडा, आम्रखंड पुरी. एक गेम बदललेला आहे अचानक. हो रे, आम्रखंड पुरी ह्या गेम मध्ये सामील झाले. स्वातंत्र्य म्हणजे काय तर हे जे आपल्याला 47 साली मिळालं ते हे खरं स्वातंत्र्य. वाटेल ते मागवत आहेत. बरं, एक जनरल सांगायला म्हणून की प्रिया आणि मी असं कॅमेरा समोर जरी भांडत असलो ना तरी ऑफ कॅमेरा पण आम्ही भांडतोच. सो मामाकाणीमध्ये आम्ही आता दुसरी जागा आपली, आणि आपण बाहेर बघितलं तसं 1910 सालचं हे रेस्टॉरंट आहे आणि ही रेसिपी या वड्याची, आणि आम्ही हा वडा खरं तर त्याच्यासाठी मागवलं की 100 वर्ष जुनी रेसिपी आहे आणि ती तशीच कंटिन्यू करतायत. मी इथे फक्त ह्याचा मान ठेवायला म्हणून मलाही वडा हातानेच खायला आवडतो, पण मला ही जी एक आपल्याकडे जी परंपरा आहे ना 2 चमचे त्याने एक फोडायची एक सुरुवात करतो, बाहेर जाते. अतिशय मराठी वडा आहे. बटाट्याची भाजी. हा वडापावाला वडा नाही आहे, हा वडावाला वडा आहे. थिएटर में जो मिलता है इट्स वेरी क्लोज टू दैट. टिपिकल वडा आहे मराठी. आणि लसणीची चटणी पण फार सुंदर आहे. मुंबईवाली मिसळ आहे, पुण्यासारखी नाही आहे. मी कम्पेअर करत नाही, मी माझं त्याच्यावर झालं आहे आमच्या एपिसोड, त्यामुळे चिडू नको लगेच. मुद्दा असा आहे की मिसळ आणि भेळ दोन्ही प्रकार असे नावातच काय आहे ते कळतं की इट्स अ मिक्सचर. सो मिक्सचर कॅन बी एनीथिंग फॉर एनीवन, सो इट हॅज टू बी टू युअर पॅलेट. त्यामुळे मिक्सचर आहे म्हटल्यावर जर का वडा कसा आहे की वडा आहे म्हणजे त्याला आत बटाट्याची भाजी घालायची, वरती कवच मग इकडचा चांगला का तिकडचा चांगला सांगू शकतो. मिसळ आणि भेळीला आपण सांगणार कसं हे चांगले का ते चांगले, बिकॉज भेळ कॅन बी भेळ ऑफ एनिथिंग, मिसळ कॅन बी मिसळ ऑफ एनिथिंग. रेटिंग्स देऊयात आपण. वडा जो आहे तो मला जगात भारी वाटला, पण हां, पण मिसळ जी आहे ती देशात जिल्ह्याच्या राज्यात म्हणत राज्यात ॲक्च्युली इज राईट. जिल्हा मिसळ जिल्हा आणि वडा जगात भारी. त्याचं कारण असं आहे की मला मिसळीमध्ये ना ते जाडवालं फरसाण नाही आवडत. हे वालं आहे ना, ही शेव आहे ना, हो तिखट शेव जी असते त्यांनी ते सगळं सोप होतं खूप. हो हो. याला मी जगात भारी रेटिंग देऊ शकतो कोकम सरबताला, कारण कोकम सरबत गोड असतं एवढं मला माहिती आहे जिथे जाऊ तिथे, पण कोकमाची चव जाईल एवढं गोड करतात. ह्याला कोकमाचा व्यवस्थित वास आहे. व्हेरी गुड. व्हेरी गुड. वडा आणि कोकम सरबत जगात भारी. दादरवरनं आपण खूप प्रवास करतो, स्टेशनला इकडे तिकडे जाताना एकदम असं थकल्यासारखं वाटलं तर पटकन दादर स्टेशनवरनं बाहेर यायचं आणि इथे येऊन कोकम सरबत नक्कीच प्यायचं, आणि कोकम सरबताबरोबर एक छोटासा खरवसाची वडी खायची. हे नव्हतं सांगायचं शेवटचं, म्हणून मी करत होतो रेकमेंडेशन. आउटराईट जगात बिकॉज इट्स नॉट व्हेरी स्वीट. आउटराईट मँगो फ्लेवर इज ऑल्सो व्हेरी. ही डिस्कवरी आहे. मामाकाणेला येणार असाल त्यांचं आम्रखंड नक्की ट्राय करा. घरगुती आहे, घरगुती आहे, अप्रतिम आहे, जगात भारी.
माझी चाळ, ही माझी बिल्डिंग जिकडे मी लहानाची मोठी झाले. ओके, टॉप फ्लोअर, राईट मधनं फर्स्ट, सेकंड आणि थर्ड जे आहे ते. हां, तिकडे अजून घर आहे. घर चालू आहे, फक्त आता कोणी राहत नाही. कसे आहात तुम्ही? या छान आहात ना? छान. हाय ह्याच्यात राहू शकते प्रिया, खाली बघायचं. तिला या फ्रीजर मध्ये ठेवून द्या. खाली राहू शकते. सख्या, सगळ्यांना एक एक गोष्ट मागवायची आहे. तुम्ही काय सजेस्ट कराल? फराळी मिसळ. There's no independence, yeah. There is no माझं independence. स्वातंत्र्य दिनानिमित्त आम्ही एपिसोड करतोय. माझं सगळं स्वातंत्र्य हिने राहून काही नाही, सगळं हीच मागवते जिकडे जायचं. फराळी मिसळ खरवस. उपासाची मिसळ. नाही. Very. I've never had this. You haven't had फराळी मिसळ? You must try this. It's That's like your साबुदाणा खिचडी. This is your फराळी मिसळ. माझ्या सर्व आहे मित्रांनो, ऐकून घ्या. हे ऍक्च्युली हाय प्रोटीन सुद्धा आहे. शेंगदाणे हॅज गुड अमाऊंट ऑफ प्रोटीन आणि हे जे असतं ते दाण्याची आमटी असते. सो दाण्याची आमटी अगेन हॅज हेवी अमाऊंट ऑफ Wow. प्रोटीन प्लस गुड आणि फॅट. गुड फॅट. आणि हे इवन दॅट शेव इज बटाटा which is again complex carbs, not normal carbs. And very filling, I'm guessing. Very filling. उपासाची मिसळ या पदार्थाशी माझं असं खूप एक वेगळं नातं आहे. कारण जेव्हा माझी उमेशची ओळख झाली, म्हणजे आमचं असं ठरलं की आता आपण लाईक डेट करतो, आमचं आहे. आपलं आहे. हां. आणि आम्ही जेव्हा त्याच्या घरी सांगितलं तेव्हा त्याच्या घरी एकदा त्याच्या आईच्या वाढदिवसाला मी गेले होते आणि त्याच्या आईने उपासाची मिसळ केली होती. आणि उमेशची आई आउटस्टँडिंग उपासाची मिसळ करायची. सो त्यामुळे हा माझा पदार्थ खूपच फेवरेट आहे. मुद्दा असा आहे की बाईनी लग्न कशासाठी केलं? लोक पैसा बघून करतात, त्याचा स्वभाव बघून करतात. उपासी फराळाची मिसळ याच्यासाठी चाललंय सगळं आयुष्य चाललं निभावणं. तुम्ही दादरला असाल किंवा दादरला नसाल तरी दादरला या. दादर स्टेशनच्या जवळ पश्चिमेला पणशीकर उपहारगृह आहे, तिकडे या आणि सुंदर अशी जगात भारी फराळी मिसळ ऑर्डर करा आणि खा. I have a very important question based on this. Since we are saying that she, and which is true, that she is not giving us freedom, I want to know what is freedom for both of y'all. मी हे फोडलंय ते आधी संपवतो आणि मी तोपर्यंत That is विचार freedom. करतो. दॅट इज फ्रीडम. मला जेव्हा हवं तेव्हा उत्तर देईन हेच स्वातंत्र्य. नाही पण मला हे मी मागवलेलं आयटम आहे म्हणून पॅटिस, पासाचा पॅटिस. Amazing. छान आहे. या हा म्हणजे मला खूप ठिकाणचे आवडतात. पुण्यात सुद्धा एक दोन ठिकाणी खूप चांगले मिळतात, पण मुंबईतला तरी मी हा खाल्लेला सर्वोत्कृष्ट आहे. अच्छा, हे खोबऱ्याचं आहे आतमध्ये. नारळ आहे, ओला नारळ. ओला नारळ आणि बटाटा. Very interesting. मौज अप्रतिम. आपण ओव्हरऑल जगात भरीला जात चालूया. जगात भारी जगात दोन आयटम जगात भारी झाले. जगात माझ्या मताने उपासाला इथंच येत जा. उपास करूच नका, खायलाच या डायरेक्ट. You'll try उठल्या this. उठल्या. द बेस्ट पार्ट अबाउट साबुदाणा खिचडी इज, आणि जे मी खूप ठिकाणी सांगितलंय, गिचका नसेल आणि सुटसुटीत झालेले असेल, साबुदाणे व्यवस्थित भिजले असतील तर साबुदाणा खिचडी चांगली लागतेच लागते. पण मी मुळात अशी खूप साबुदाणा फॅन नसल्यामुळे माझ्यासाठी साबुदाणा खिचडी जिल्ह्यात भारी. आता आपलं शेवटचं त्यांचं रेकमेंडेशन, मालकांचं रेकमेंडेशन. चवीला ही जास्त चांगली आहे. आपल्याला जे वरचं कुरकुरीत ते नाही आहे, पण ह्याची चव अतिशय युनिक आहे. म्हणजे अतिशय युनिक चव. हा, अतिशय युनिक चव आहे. It's a little like khandvi. It is because it's besan, no? But most of it is besan, na? The khandvi, it's a very khandvi kind of taste. What she is saying, कोथिंबीर वडीमध्ये कोथिंबीर जास्त असतं आणि बेसन Taste, कमी flavor असतं. wise असेल. तर ह्याच्यामध्ये बेसनाचा फ्लेवर जास्त आल्यामुळे त्यामुळे दोन माझे हे दोन जिल्ह्यात जगात आहे, भारी हे जगात आहे. जगात भारी. हे जगात भारी. ओव्हरऑल जगात भारी आहे.
ओव्हरऑल उपासाला इथं आलंच पाहिजे असं. चटणी जगात भारी जगात भारी जगात चटणी भारी तर जगातच भारी आहे म्हणजे खूपच. पण ज्यार ते आम्ही थांबत नाहीये खातून खायचं तर जरा तुम्ही समजून घ्या काय झालंय ते. चटणी अप्रतिम चटणी आहे. व्हेरी गुड लसणीची चटणी. अप्रतिम लसणाची चटणी आहे. व्हेरी गुड. सगळंच चटण्या सगळ्याच सिक्सर आहेत. आता आपण शेवटाकडे आलोय. तर त्याच्या आधी स्वातंत्र्य म्हणजे काय असा प्रश्न, एक महत्वाचा प्रश्न विचारलेला आहे. त्याच्या आधी मी तुम्हाला स्वातंत्र्य देतो, आम्हाला सबस्क्राईब करायला, लाईक करायला आणि शेअर करायला. स्वातंत्र्य तुमचं स्वीकारा आणि करा हे सगळं. आता आपण उत्तर देऊयात खरवसाचा रिव्ह्यू त्याच्यानंतर. मला नाही वाटत संपूर्ण स्वातंत्र्य पॉसिबल. म्हणजे मी ह्या विचाराचा नाही आहे की अनार्की विचाराचा नाही. मला नाही वाटत अनार्की असावी की सगळ्यांनीच वैर होतं. कारण निसर्गाचे पण नियम असतातच की आपण हे पाणी प्यायलं की आपण मरणार, ते खाल्लं की आपण जाड होणार. ते निसर्गाचे नियम आहेच आहेत. त्यामुळे काही प्रकारचे नियम हे स्वाभाविक असतात, काही अनैसर्गिक नियम असतात ज्याचा निसर्गाशी काहीही संबंध नाही आहे, ज्याचा जसं आपण ज्याला नेचर म्हणजे नॅचरल प्रोसेसनी तयार झालेले नाही आहेत. हे सोसायटीनी ओव्हरऑल वर्षानुवर्ष वेगवेगळ्या कारणाने लादत गेलेले. तर त्या नियमांमध्ये न अडकवणे लोकांना, म्हणजे की काय असेल आता की गरीब माणसाने असंच जगलं पाहिजे, श्रीमंत माणसाने असंच केलं पाहिजे, सिग्नल मोडायची परवानगी कोणाला नाही. तर ते सगळ्यांना समान जेव्हा होतात ते स्वातंत्र्य मला वाटतं. म्हणजे विचारांना स्वातंत्र्य असलं पाहिजे, त्यानंतर म्हणण्याला स्वातंत्र्य असलं पाहिजे. मला ॲक्च्युली तुझं म्हणणं पहिलं जे वाक्य होतं ते सगळ्यात जास्त पटतं. आता त्या खूप कॉम्प्लिकेटेड आहे ते म्हणणं की व्यक्ती स्वातंत्र्य पण असावं, व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य पण असावं, मला निर्णयांचं स्वातंत्र्य पण असावं. पण ह्या सगळ्यांमध्ये आपण ज्या समाजात राहतोय त्या समाजाचे म्हणूनही काहीतरी नियम असतील. कारण एक सामाजिक कुटुंब म्हणून त्याच्याकडे बघितलं तर ते खूप कठीण आहे त्याची लाईन सांभाळणं की ते कुठे अन्यायकारक होणार नाही ना. जोपर्यंत ते सगळ्यांना आणि सर्वसमावेशक आहेत नियम, तोपर्यंत ते नियम असावे. जिथे नियम सर्वसमावेशक नाहीत त्या नियमांना स्वातंत्र्य असावं असं मला वाटतं. आणि मला तेच वाटतं की समाज आणि समाज व्यवस्था म्हणजे काय, शेवटी आपणच आहोत. तर आपण सगळ्यांची मतं त्यात जर का गृहीत धरली तर ते खूप उत्तम होईल. मला स्वातंत्र्य देतो की तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. And I am giving Priya the freedom to talk now. मी तुम्हाला स्वातंत्र्य देते की आमची सावेंची ही जी ब्रँड आहे, जे कपडे आज मी घातले आहेत, आमच्या वेबसाईटवरती जा. स्वातंत्र्य दिनाचा सेल चालू आहे. स्वातंत्र्य आहे तुम्हाला, खूप सारं शॉपिंग करा. And now we will have the खरवस. What is it for you? No, I feel like I'm at that age and stage in life. I feel like firstly I'm dealing with freedom of thought from my own self. I feel like the day I can truly stop overthinking and over-predicting, I feel like that will be a true freedom for myself. Very good answer. If I can get to a place of not overthinking, I'll feel I'm free. That's great. मला ॲक्च्युली हे आता तिचंही ऐकल्यानंतर असं वाटलं की स्वातंत्र्याची व्याख्या ही सगळ्यांसाठी असण्यापेक्षा स्वतःपुरती असली तरीही खूप जास्त चांगलं आहे. कारण शेवटी तुमची स्वतःची ग्रोथ झाली, तुम्हाला अडकवून ठेवणाऱ्या बंधनातनं मुक्त होऊन माणूस म्हणून बेटर होऊ शकलात तर अख्खा समाजच बेटर होईल. सो जगात भारी आन्सर अनुषा. Now we will go to last. Cheers. भरवायचं आहे तिला. हे बोलायचं. Cheers, cheers. Cheers. स्वातंत्र्य असेल. Happy Swatantra Independence Day. I quite like it. It's not very sweet. It's lightly sweetened. Sponge आहे. Yeah. असं texture अप्रतिम आहे. आणि फॅक्टरी मेड वाटत नाही. Nice. It's very homemade आजकाल flavor. फॅक्टरी मेड मिळतात, Yeah. रेडीमेड तसं नाही They वाटत. just keep on putting it in one dabba and giving. Very This is nice. amazing. तुम्हाला तुमचं स्वातंत्र्य आहे मत व्यक्त करायला इकडे या. तिन्ही रेस्टॉरंट्सला जा. स्वातंत्र्यपूर्वीची चालू झालेली रेस्टॉरंट अजूनही त्यांनी स्वतःचा जम इथे बसवू नये. खूप अवघड असतं. आपल्या आजच्या काळामध्ये 10 वर्षात 20 वर्षात सगळं बंद होतं. Yeah. एवढे 100 वर्ष चाललेले रेस्टॉरंट्स आहेत. या, खा, मजा करा आणि स्वतंत्रपणे सांगा काय वाटतंय तुम्हाला. काहीच नाही, मी यांच्यावरती काहीही लादलेलं नाही. मी यांना स्वतंत्रपणे त्यांचे निर्णय घेऊ दिले.
आणि हे जर तुम्हाला खरं वाटत असेल तर प्लीज खाली कमेंट्स मध्ये लिहा. And to show how we can cut your freedom, we will edit this part. मला यांनी दादरकर म्हणून सेलिब्रेट करायला बोलवलंय का माझी करायला बोलवलंय मला माहित नाही. तर माझंच स्वातंत्र्य हिरावून घेतलंय यांनी. ऍक्च्युअली झालंय हे उलट.